श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे. आजचा स्वामी संदेश तुम्हाला तुमचं भविष्य सांगणार आहे, कारण स्वामी संदेश आपल्या भविष्याकडे कशी वाटचाल करायची हे शिकवण्याचं काम करत असतात आणि त्यामुळे प्रत्येकाने स्वामी संदेश ऐकायलाच हवा. स्वामी भक्त हो, तुमच्या समोर जो स्वामींचा फोटो दिसत आहे त्या फोटोला फक्त तुम्हाला एकदा स्पर्श करायचा आहे. हे बघा, स्वामींचा फोटो काय किंवा मूर्ती काय, आपण साधं त्या फोटोला किंवा त्या मूर्तीला जेव्हा स्पर्श करतो ना, तेव्हा आपल्या बाबतीत काय घडतं हे तुम्हाला ठाऊक आहे का? तर बघा, जसं परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचंही सोनं होतं तसंच आपलं आहे. स्वामी म्हणजे आपल्यासाठी जणू परीस आणि आपण लोखंड. परिसाच्या स्पर्शाने जसं त्या लोखंडाचं सोनं होतं तसंच स्वामींच्या स्पर्शाने, स्वामींच्या नामस्मरणाने आणि स्वामींच्या सानिध्याने आपल्या आयुष्याचं देखील सोनं व्हायला मदत मिळत असते आणि आपलं आयुष्य देखील सोन्यासारखं होऊन जातं. तर ह्या गोष्टीवर तुमचा विश्वास असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका. स्वामी काय सांगत आहे तुमच्या भविष्यासाठी हे देखील ऐका आणि ते ऐकल्यानंतर त्यावर विचार करायचा मात्र थांबवू नका. तर त्याचा विचार करा आणि ते अंमलात आणण्याचा प्रयत्न करा. नक्कीच स्वामी महाराज आपल्या पाठीशी कायमच राहणार आहे आणि आपलं भविष्य कधीही काळोखात जाणार नाही. आपलं भविष्य नेहमी प्रकाशाकडे जाणारच असणार आहे. स्वामी सांगतात, अरे बाळा, दिवस हे प्रत्येकाचेच बदलत असतात. दिवस हे प्रत्येकाचेच बदलत असतात. फक्त सहनशक्ती मात्र आपल्याला तेवढी ठेवावी लागते. त्यासोबतच संयम देखील जवळ बाळगावा लागतो. ज्याच्याकडे सहनशक्ती असते, ज्याच्याकडे संयम असतो, त्याचे दिवस बदलल्याशिवाय राहत नाही. ह्या एका गोष्टीवर विश्वास ठेव, कारण ज्याच्याकडे संयम आहे आणि ज्याच्याकडे सहनशीलता आहे त्याच्या पाठीशी आम्ही स्वतः आहे. त्याच्या पाठीशी आम्ही स्वतः आहे. आम्ही तुला सांगतो, आज जी परिस्थिती तुझी आहे ती उद्या तशीच राहणार नाही. आम्ही तुला सांगतो, जी परिस्थिती आज तुझी आहे ती उद्या राहणार नाही. अरे ठाऊक आहे आम्हाला, तुझा भूतकाळ फार बरा नव्हता आणि वर्तमानाचं बोलायचं झालं तर तुझ्या वर्तमानात काय चाललंय हे तुलाच कळत नाही. पण तरीही तू काळजी करू नकोस. जे घडून गेलं आणि जे घडत आहे ते फक्त आणि फक्त तुझ्या कर्माचा एक भाग होता असं समज आणि त्याच्याशी दोन हात करायला शिक. हे बघ, अशा परिस्थितीमध्ये तू घाबरू नकोस, तू काळजी करू नकोस, तू खचू नकोस, तू रडू नकोस आणि डगमगू तर अजिबात नकोस, कारण तुझा हात आम्ही स्वतः पकडलेला आहे. तुझ्या कर्माची फळं होती ती तू भोगून संपवली आहेस आणि त्यासोबतच आमच्या नामस्मरणाने, आमच्या सेवेने तुझे वाईट कर्म देखील तू स्वतः पुसून टाकले आहेस. म्हणूनच उद्याचा दिवस फक्त तुझा असणार आहे आणि तुझ्या त्या उद्याला आम्ही स्वतः आमच्या हाताने एक आकार देणार आहोत. अरे, तुझ्यासोबत तुझी वाईट कर्म असताना देखील तुझा भूतकाळ, तुझा वर्तमान काळ आम्ही सांभाळला. प्रत्येक वेळेस आम्ही तुला सावरलं आणि आता तर तू आमचा झाला आहेस. आमच्या नामस्मरणामध्ये रममाण होत आहेस. तर मग तुझं भविष्य काळोखात कसं जाणार? या एका गोष्टीवर विश्वास ठेव. तुझं भविष्य हे सोनेरीच असणार आहे. ह्या एका वाक्यावर विश्वास ठेव. आतापर्यंतच्या परिस्थितीला जसं लढण्याचं बळ आम्ही दिलं तसंच इथून पुढेही तुला लढण्याचं बळ आम्हीच देणार आहोत. अरे, तुझ्यासारखे अनेक भक्त आमच्या समोर येतात आणि आमच्याकडे अगदी आशेने बघतात. निराशा त्यांच्या डोळ्यामध्ये साफ साफ झळकत असते. शंकाही मनामध्ये येत असते. पण तरीही त्या थकलेल्या मनाचा एक कोपरा आमच्याकडे बघून आम्हाला विचारत असतो, स्वामी काय करावे, कुठे जावे कळतच नाही. स्वामी काय करावे, कुठे जावे कळतच नाही आणि भविष्याचा रस्ता नेमकं कुठे जाईल हे अजूनही वळतच नाही. भविष्याचा रस्ता नेमकं कुठे जाईल हे अजूनही वळतच नाही. आणि तेव्हा मात्र आम्ही आमच्या त्या भक्ताला एकच सांगतो की अरे बाळा, विश्वास ठेव. अरे बाळा, विश्वास ठेव. सगळे रस्ते बंद होतील तेव्हा हा फक्त विश्वास ठेव. जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो आम्ही. अरे, जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो आम्ही. आणि हे जग विश्वासावर चाललेलं आहे, त्यामुळे तू फक्त आणि फक्त विश्वास ठेव. असाच विश्वास जागव मनात. परिस्थिती बदलेल एका क्षणात.
असाच विश्वास जागव मनात, परिस्थिती बदलेल एका क्षणात. नकळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल, नकळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल, ज्याची तू आशा सोडली होतीस तेच स्वप्न तुझ्या भविष्यात खरं होईल, तेच स्वप्न तुझ्या भविष्यात खरं होईल. रोज अगदी तू माझं नाम घेऊन स्वतःला शुद्ध करत आहेस, स्वतःला निर्मळ बनवत आहेस. श्री हे वैभव सूचक आहे. जेव्हा तू नाम घेऊन तुझ्या दिवसाची सुरुवात करतोस, जेव्हा तू तुझ्या मुखातून श्री स्वामी समर्थ हे नाव घेतो, तेव्हा तू तुझ्यासाठी मंगलाहूनही अधिक मंगल अशा सकारात्मक लहरी तुझ्याकडे आकर्षित करत असतोस आणि याची साधी तुला कल्पनाही नसते. आणि स्वतःसाठी तुझं भाग्य तू स्वतःच मागूनही घेतोस. म्हणून तू माझं नाम घे. अरे, शांत मनाने विचार जर केला ना, तर तुला समजेल की आमचं अस्तित्व तुझ्यापर्यंत येऊन पोहोचलं, आमचं अस्तित्व तुझ्यापर्यंत येऊन पोहोचलं. तुझे विचार परिपक्व करून बघ, तुझे विचार थोडेसे परिपक्व करून बघ. एकांतात थोडासा वेळ स्वतःबरोबर घालवून बघ. तेव्हा तुझ्या लक्षात येईल की तू आता तू राहिला नाहीस, तर तू आता मी झालो आहे. कारण तुझ्यात आणि माझ्यात अंतर असं काही उरलंच नाही. तू आणि मी आता एकरूप झालो आहोत. तर तुझ्या भविष्याची काळजी तू का करतोस? तुझ्या भविष्याशी आता 2 हात करायला आम्ही समर्थ आहोत. म्हणून तुला सांगतोय की तू आम्हाला सांगू नकोस की तुझं भविष्य किती खडतर आहे. अरे, तू आम्हाला सांगू नकोस की तुझं भविष्य किती खडतर आहे. उलट तुझ्या भविष्याला ठणकावून सांग की तुझ्यासोबत तुझे स्वामी उभे आहेत. तुझ्या भविष्याला ठणकावून सांग की तुझ्यासोबत तुझे स्वामी उभे आहेत, तुझे स्वामी उभे आहेत. अरे, तू प्रत्येक गोष्टीला ताणून धरू नकोस, तू प्रत्येक गोष्टीला ताणून धरू नकोस. एखादी गोष्ट तुला समजतच नसेल तर तिचा अंदाज बांधायला जाऊ नकोस, तिचा अंदाज बांधायला तू जाऊ नकोस. प्रत्येक गोष्टीची वेळ ही ठरलेली असते, प्रत्येक गोष्टीची वेळ ही ठरलेली असते आणि प्रत्येक गोष्टीची वेळ ही ठराविकच असते. म्हणून ती मिळवण्याच्या नादात तू आजचा क्षण जगायचं विसरू नकोस. म्हणूनच तू ती मिळवण्याच्या नादात आजचा क्षण जगायला विसरू नकोस. अरे, तू कालचा दिवस विसरून आज जगायला शिक. तू कालचा दिवस विसरून आज जगायला शिक. तुझं भविष्य सावरायला आम्ही सज्ज आहोत, तुझं भविष्य सावरायला आम्ही सज्ज आहोत. तू फक्त आमच्यावर विश्वास ठेव, तू फक्त आमच्यावर विश्वास ठेव. अरे, हवा तुझ्या डोळ्याला दिसत नाही, ती फक्त तुला जाणवते. पण तरीही तुझा विश्वास असतोच ना तिच्या असण्यावर, तरीही तुझा विश्वास असतोच ना तिच्या असण्यावर. मग आमचंही तसंच आहे, आम्हीही आहोत, आम्हीही तुला जाणवू. पण मग तू का जातोस आमच्या दिसण्यावर? तू का जातोस आमच्या दिसण्यावर? अरे, आमच्या दिसण्याने, असण्याने आणि नसण्याने तुला फरक पडत नाही. तू फक्त आमच्या अस्तित्वावर विश्वास ठेवल्याने फरक पडतो. आणि म्हणूनच आम्ही आमच्या भक्तांना एकच सांगतो की अरे, आमच्यावर विश्वास ठेवा. कारण जो आमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो, त्याची परिस्थिती कशीही असली तरीही जो आमच्यावर शंका घेत नाही, त्याला आमची प्रचिती येतेच येते आणि त्याला आमचे अनुभवही लवकरच मिळतात. फक्त त्या ठिकाणी आमच्या भक्तांचा विश्वास मात्र शुद्ध असावा लागतो, निर्मळ असावा लागतो. मग अशा भक्तांना आम्ही कायमच सांगतो की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल. तुमच्या भविष्याबद्दल स्वामींनी काय सांगितलेलं आहे आणि आपल्याला भविष्यात नेमकं काय करायचं आहे याचं मार्गदर्शनही आपल्याला मिळालं असेल. स्वामी एकच सांगत आहे की आपण स्वामींची सेवा करतो, परंतु म्हणावा तसा आपण विश्वास त्या ठिकाणी ठेवत नाही. आपल्या आयुष्यामध्ये चढ उतार आले की आपला विश्वास हा डगमगायला लागतो. पण हीच खरी वेळ असते आपल्या परीक्षेची, आपल्या विश्वासाची. आणि ह्याच काळामध्ये आपला विश्वास थोडाही डगमगू न देता स्वामींना आपण ठामपणे एकच सांगायचं आहे की स्वामी, मी तुमचं नाम घेत आहे, म्हणून माझ्या केसालाही धक्का लागणार नाही इतका विश्वास माझा तुमच्यावर आहे. आणि बघा, असा विश्वास ठेवल्यानंतर स्वामी स्वतः आपल्या मदतीला धावून येणार म्हणजे येणारच. स्वामी भक्त हो, आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. त्यासोबतच शेजारचा बेल बटन प्रेस करून ठेवायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.